दिसते स्क्रीन? दिसते. मिनिमाइज कर समोरचा आणि चालू कर स्क्रीन तुझी एस चालू कर. हां. ते एक मेसेज स्टार्ट. हे येस करू ना? हो, येस. ह्याच्या पुढे लॉग ऑन. डबल क्लिक करते याच्यावरती ते हे S4 2022 डबल क्लिक कर. स्क्रीन मोठी कर, मॅक्झिमाइज कर समजा. आयडी पासवर्ड टाक. ठीक आहे, मोर मध्ये झाले खाली SFP GUI सेटिंग लास्ट ऑप्शन मध्ये. आता तिथे जी ती ब्लेस थीम दिसते त्याच्यावर क्लिक कर. ड्रॉप डाऊन एरो ते बेस लेफ्टला. हे इकडे हा. खाली तिथे SFP सिग्नेचर थीम आहे, लास्ट 2-3 नंबर. कर क्लिक. अप्लाय कर, ओके कर. कमांड फील्ड मध्ये टाईप कर /NEX. इकडे एन /NEX स्लॅश कोणतं क्वेश्चन मार्क ज्याच्यावरती येतो स्लॅश NEX. एंटर. परत लॉग इन कर. ठीक आहे, झाले चेंज तुझी. अच्छा. ठीक आहे, तुझी स्क्रीन शेअर बंद कर, मी पुढे चालू करतो माझा. म्हणजे आता हे पूर्ण बंद, हे ह्याच्यावर करू क्रॉस? नाही, ते मिनिमाइज कर आणि स्टॉप शेअरिंग कर. तिथं नको, तिथं मिनिमाइज कर. राईट. आता माझी शेअरिंग स्क्रीन शेअर करतो. एक मिनिट. लास्ट सेशनची रेकॉर्डिंग घेतली. लास्ट सेशन रेकॉर्डिंग घेतली का प्रणय? लास्ट रेकॉर्डिंग नाही, रेकॉर्ड काय नाही माझ्याकडे. रेकॉर्डिंग घ्यायचं ना, तुझे कोऑर्डिनेटर कोण आहे त्यांच्याकडनं रेकॉर्डिंग होऊन घ्यायची लगेच. सेशन झालं की लगेच त्यांना फोन करायचा किंवा मेसेज करायचा आणि त्यांच्याकडनं रेकॉर्डिंग मागून घ्यायची लगेच सेशनची. ओके. प्रॅक्टिस करायला तुला सोपं जातं मग पुढे. ओके सर. ठीक आहे. तो आपल्याला आज बघायचा आपल्याला फर्स्ट चॅप्टर आपला, तो म्हणजे इंटरव्हाइस स्ट्रक्चर. ठीक आहे. सो आता आज आपण आपला कोर्स कम्प्लीट झाला, तो आपण वर्क करणार आहे
मोस्टली परचेस डिपार्टमेंट. ठीक आहे. तो परचेस डिपार्टमेंटचं मेन काम काय असणार आहे? प्रोक्युरमेंट करणं. तर प्रोक्युरमेंट आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला गरजेचं काय काय आहे? तुम्हाला पूर्ण कंपनीचं स्ट्रक्चर, देन तुम्हाला व्हेंडर, राईट. हे 2 गोष्टी जर नसेल तर तुम्ही प्रोक्युरमेंट करू शकणार नाही. म्हणून आपल्याला जर व्हेंडर जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण काय करतो? आपल्याकडे एक ट्रान्झॅक्शन कोड आहे. लॉग इन करतो. आपल्याकडे ट्रान्झॅक्शन कोड आहे XK01. त्याने काय होतं? आपलं व्हेंडर इथे क्रिएट होतो. ठीक आहे. तो तुम्ही टाकतो XK01. आता ही विंडो ही सध्या विंडो साईडला ठेवतो आपण. आता आपले सप्लायर म्हणजे काय असतं? व्हेंडर. जर बनवायचं आपल्याला गरजेचं काय? कंपनी कोड, परचेस ऑर्गनायझेशन आणि अकाउंट बुक. या 3 गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात एखाद्या सप्लायर किंवा व्हेंडर बनवण्यासाठी. सो आता आपल्याला तिन्ही गोष्टी आपल्याकडे सध्या नाहीये. मग आपल्याला तिन्हीपैकी आता एक एक गोष्टी बनवत जायच्या आहे. ठीक आहे. तुम्हाला फर्स्ट आपल्याला बनवायचं आहे कंपनी कोड. तुम्हाला कंपनी कोड जर बनवायचा आहे, तर समजा तुम्ही आता जर कंपनीत कामाला गेले फर्स्ट टाइम, तर तिथे जाऊन पहिले तुम्ही चेक करणार कंपनीचा मास्टर डेटा. कंपनीच्या मास्टर डेटामध्ये काय ना तुमचा कंपनी कोड, कंपनी प्लॅन कोड और अदर लोकेशन, देन तुमचं व्हेंडर, देन तुमचं मटेरियल, हे सगळं असणार तुमचं मास्टर डेटाचा पार्ट. ठीक आहे. तो मास्टर डेटा पण आता इथं आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. मास्टर डेटा प्रिपेअर करतो आपण सेंट्रली, म्हणजे कंपनी कोड वाईज आणि पर्चेसिंग वाईज. ठीक आहे. तर आता आपल्याला जर मास्टर डेटा प्रिपेअर करायचा आहे, त्यातलं सगळ्यात फर्स्ट पॉईंट आहे आपला कंपनीला. ठीक आहे. सो SAPच्या अकॉर्डिंग कंपनी काय असते की ज्या ठिकाणी तुम्ही काहीतरी ट्रान्झॅक्शन करताय, मटेरियलचं इनवर्ड आउटवर्ड करताय, मटेरियलचं तुम्ही ट्रान्सफर करताय, स्टॉक ट्रान्सफर करताय, अशा गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्याला SAP म्हणते कंपनी. तर आपल्याला तीच कंपनी ते आपल्याला बनवायची. तुम्हाला फर्स्ट कंपनी बनवायची म्हटलं तर आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चरच बनवावं लागेल. फर्स्ट स्ट्रक्चर पूर्ण बनवायचं असेल तर आपल्याकडे ते फर्स्ट चॅप्टर आहे, तो म्हणजे एंटरप्राइज स्ट्रक्चर. तर मग तो जर बनवायचा आपल्याला, तर आपल्याला फर्स्ट टॉपिक याच्यामध्ये डिफाईन कंपनी, त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे OX15 आणि याचा पार्ट आहे SPRO. SPRO पण आहे का? ट्रान्झॅक्शन कोड आहे. हा. सिंटेक्स SAP रेफरन्स ING, त्यात एंटरप्राइज स्ट्रक्चर, त्यात डेफिनेशन, त्यात फायनान्शियल अकाउंटिंग आणि डिफाईन कंपनी. ठीक आहे. शॉर्टकटने जायचं असेल तर तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन कोड, आणि जर तुम्हाला लॉंग कट म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर जायचं असेल की प्रत्येक एक एक फील्डमध्ये काय काय आहे, त्या फील्डमध्ये असं तुम्ही जर पाथ वाईज गेलेत, काय होईल तुम्हाला प्रत्येक फील्ड तुम्हाला नजर खालून गेली ती फील्ड समजेल की याच्यामध्ये काय असतं. तो होईल तुमचा पाथ वाईज. आणि जर ट्रान्झॅक्शन शॉर्टकटने जायचं असेल डायरेक्टली, तो तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन कोड, तो म्हणजे पी कोड, तो एक OX15. जो OX15 निघेल तर आपल्याला हे मधलं हे जे काहीच लागणार नाही, SPRO पण लागणार नाही, SAP रेफरन्स नाही, एंटरप्राइज स्ट्रक्चर नाही, काहीच लागणार नाही. डायरेक्टली तू ह्या डिफाईन कंपनीच्या म्हणजे जे लास्ट टॉपिक जो आहे याच्यामध्ये चाललेलं असेल. पण मोस्टली ट्राय करायचं की पाथ न्यायचं, कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला क्वेश्चन हा पाथवरती विचारला जातो. तुम्हाला ट्रान्झॅक्शन कोडवरती विचारले जाणार नाही. ठीक आहे. ओके. तर म्हणून प्रॅक्टिस करताना जेव्हा आपण 2 पद्धतीने प्रॅक्टिस करायची, एक आहे तुमचा कंपनी कोडने प्रॅक्टिस ट्रान्झॅक्शन कोडने प्रॅक्टिस करायची, आणि सेकंड तुमचं पाथने प्रॅक्टिस करायची. 2 कंपन्या एक सोबत बनवायची. ठीक आहे. तर आपण आता पाथ बघू कसा आहे तो. जसं मी बोललो SPR ट्रान्झॅक्शन कोड तू इथं टाकू शकतो. मग SPRO एंटर केलं की तो ओपन मध्ये जाणार नाही. त्याच्यासाठी पण एक छोटा पाथ आहे, तो म्हणजे टूल्समध्ये कस्टमायझिंग, मध्ये IMG म्हणजे असतं इम्प्लिमेंटेशन गाईड. तो ह्या अजून ॲरो दिसतो ब्लॅक कलर, याच्यावर क्लिक केलं की ते ओपन होणार. त्याच्यावर तू किती डबल क्लिक केलं तरी होणार नाही. पण जेव्हा तू एखादी फील्ड जर ओपन करायची असेल तर तू इथं ओपन करू शकतो. ठीक आहे. तो SPR ओके. डबल क्लिक करायचं, तुझ्या स्क्रीन मध्ये येईल. देन जायचं आपल्याला SAP रेफरन्स ING. तो SAP रेफरन्स ING मध्ये जायचं आपल्याला एंटरप्राइज स्ट्रक्चर, याच्यावर क्लिक केलं काहीच होत नाही. तो ॲरो क्लिक करायचा. त्याचं डेफिनेशन. तर डेफिनेशन डेफिनेशन. म्हणजे तुमचा हा क्रिएशनचा पार्ट आहे. डेफिनेशन मध्ये तुम्ही कधी पण क्रिएटच करणार, आणि ज्या गोष्टी आपण डेफिनेशन मध्ये क्रिएट केल्या त्या असाइनमेंट मध्ये आपण असाइन करतो. ते आपण त्या डेफिनेशन मध्ये आपल्याला कोणते टॉपिक, हे सगळे टॉपिक आपल्या डेफिनेशन मध्ये, तिचे सेम टॉपिक तुम्हाला इथे असाइनमेंट मध्ये पण दिसतात. का? कारण काय,
आपल्या डेफिनेशन मध्ये जे क्रिएट केलं ते असाइनमेंट मध्ये आपल्याला असाइन करायचं. ठीक आहे. So लक्षात ओके. घ्यायचं, डेफिनेशन म्हणजे क्रिएशन, असाइनमेंट म्हणजे असाइन करणे. तर डेफिनेशन मध्ये जायचं, इथे तुम्हाला फर्स्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग, त्याच्यामध्ये जायचं, इथे तुम्हाला फर्स्ट आहे डिफाईन कंपनी. आता इथं जर ट्रान्झॅक्शन कोड जर पाहायचा असेल तर आपल्याकडे इथं पाथ एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन, डिस्प्ले की आणि आय इंजेक्टेड. हा एक स्क्रीनशॉट काढ, फोटो काढ किंवा लिहून घ्या पाथ. हा ट्रान्झॅक्शन कोड बघण्यासाठी पाथ आहे, लिहूनच घे. ओके. लिहा. एक मिनिट. हा झालं. ओके. त्याचं डबल क्लिक करायचं, इकडे ओपन होतं ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर लास्टचा जो 4 डिजिट असतात तो असतो आपला ट्रान्झॅक्शन कोड, म्हणजेच OX15. ओके. ओके. एक मिनिट हा. तर हे जर ओपन करायचं असेल आपल्याला तर आपल्या त्याच्यात एक चिन्ह दिसतं गळ्याचं, याला म्हणतो आपण ING ऍक्टिव्हिटी. तो याच्यात PDF मध्ये पण सेम दिलेले पाथ दिले. तो क्लिक ऑन ING ऍक्टिव्हिटी आयकॉन, क्लिक ऑन एंट्री. तो मग हे झालं तुमचं ING ऍक्टिव्हिटी आयकॉन. क्लिक ऑन ING ऍक्टिव्हिटी. तर इथे तुम्हाला ऑलरेडी काही कंपन्या बनवलेल्या आहेत, राईट. तर आपल्याला स्वतःची जर कंपनी तर बनवायची असेल तर आपल्याला ऑप्शन इथे न्यू एंट्री, त्याच्यावर क्लिक करायचं. आता कंपनी स्टार्टिंगला कंपनी दिले, तर इथे असतं आपल्याला आपल्या ग्रुपचं नाव टाकायचं. ठीक आहे. ग्रुपचं नाव म्हणजे आपलं आपलं हे रिलायन्स ग्रुप आहे, टाटा ग्रुप आहे, अदानी आहे. हो. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आता ग्रुप बनवायचा. त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्या कंपन्या आता वेगवेगळ्या, टाटा अंडरमध्ये कोणती येणार, TCS येणार, टाटा मोटर्स, टाटा स्टील वगैरे, या सगळ्या काय झाल्या त्यांच्या कंपनी झाली. तर आपण इथं आता आपल्याला कंपनी बनवायची, ग्रुप बनवायचा. ग्रुप का बनवतो मी इथं, एक अदानी ग्रुप बनवतो मी. ठीक आहे. ओके. एक डिजिट काही पण देऊ शकता तुम्ही, तो माझी पाहिजे होती. मग आता खाली कंपनीचं नाव टाकायचं. मग काय टाकू इथं, त्यांचे शूज पण आहे ना, अदानी शूज. अदानी शूज. तुमच्या कंपनीचं नाव काय लक्षात आहे का? एक मिनिट. अदानी एंटरप्राइज. काय लक्षात नाही आहे ना कंपनीचं नाव त्यांच्या, काय लक्षात आहे डोक्यात जस्ट गेला. अदानी इलेक्ट्रिसिटी, अदानी पॉवर. हा ठीक आहे, अदानी पॉवर. त्यांनी आता पोर्ट विकत घेतलंय ना, हम्म. कुठेतरी पोर्ट घेतला अदानीनं विकत. काय कोणतं चांगलीच कंट्री आहे, आय थिंक श्रीलंका का कुठेतरी पोर्ट घेतलं विकत अदानी. इस्रायल. इस्रायल त्या साईडला घेतला, राईट. पोर्ट घेतलं त्यांनी. तो आता हे अदानी पॉवर टाकलं. आता ही कंपनी कुठं लोकेटेड आहे तिचं ऍड्रेस टाकायचा. तो ऍड्रेस समजा मी टाकतो मुंबई रोड घेतो. पोस्ट बॉक्स नंबर समजा हा घेतो. इथं आपण आपली प्रॅक्टिस बरोबर आहे म्हणून तुम्ही इथं काही जरी घेतलं तरी चालतं. ठीक आहे. कंट्री इंडिया टाकायची, लँग्वेज टाकायची EN म्हणजे इंग्लिश, करन्सी टाकायची. जी कंट्री सिलेक्ट केली आहे त्या कंट्रीची करन्सी टाकायची. ही आपली इंडियन म्हणजे INR. ठीक आहे. मग ही कंट्री कशी सिलेक्ट केली, तुमची कंपनी कोणत्या कंट्रीसाठी वर्क करते ती कंट्री इथं टाकायची. याला करायचं एंटर. एंटर केल्यानंतर आता समजा इथं हा जो ग्रुप आहे हा तुम्ही डबल यूज करू शकत नाही. एकदा टाकला एकदाच येणार. समजा आता मी अदानी कार्ड कोणी यूज केले होऊन झालं, तिथे टाकतो मी टाटा, एंटर केलं, खाली काय आलं, आणि एंट्री ऑलरेडी एक्झिस्ट विथ द सेम की.
म्हणजे डबल तुम्ही सिस्टम डुप्लिकेट एंट्री ऍक्सेप्ट करत नाही. नाही. मग अदानी घेतलं, अदानी कोणीच घेतलं नाही याच्या आधी, म्हणून तुम्ही ते सिस्टमने ऍक्सेप्ट केलं. मग याला करायचं ओके. होतं सेव्ह. सेव्हचा आयकॉन याच्यावर क्लिक केलं, एक डायलॉग बॉक्स इथं ओपन झाला. सध्या पहिले तर बघून घे, इथं हा जो नंबर आहे आणि खाली तुमचं नाव दिलं शॉर्ट डिस्क्रिप्शन. आता हे बनवायचं कसं ते सांगतो मी. 4th नंबरचा आयकॉन आपल्याकडे इथे क्रिएट रिक्वेस्ट, याच्यावर क्लिक करायचं. इथे डिस्क्रिप्शन टाकायचं. मग काय एडी अदानी ग्रुप ऑफ अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्री. तर शॉर्ट डिस्क्रिप्शन म्हणता, पण आपल्याला नंतर ओळखू यायला पाहिजे की आपलं ग्रुप कोणता आहे, की आपली कंपनी कोणती आहे. म्हणून आपण इथं थोडं मोठं नाव टाकतोय ते. ठीक आहे, कारण याच्यासारखं दुसरं कोण शॉर्ट जर टाकलं एडीजीआय टाकलं समजा मी, तर एडीजीआय ऑलरेडी कोणतरी यूज केलं असेल, कोणतरी टाकलं असेल, म्हणून ते आपण शॉर्ट तिथे टाकत नाही. तो आपण थोडं लॉंग टाकतो, म्हणजे काय आपल्याला ओळखू यावं म्हणून. तो याला राईट. करायचं इथे, याला करायचं इथे एंटर. आता हे यूज कशासाठी करता, म्हणजे याचा यूज असा आहे की समजा तुम्ही प्रोडक्शनसाठी काम करताय, तुम्ही सगळे सेटिंग सगळं पूर्ण लास्ट पर्यंत बनवलं. जेव्हा तुम्ही कुठं सेव्ह करता, सेव्ह आयकॉनवर क्लिक करता, तेव्हा डायलॉग बॉक्स ओपन होईल. मग तेव्हा आपला अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्येच सेव्ह व्हायला पाहिजे, दुसऱ्या ग्रुपमध्ये सेव्ह करायचं नाही. मग असं करता तुम्ही लास्ट पर्यंत गेल्यानंतर तुम्ही कंपनीमध्ये जसं तुम्ही प्रोडक्शनसाठी वर्क करताय, प्रोडक्शनचा जो डेटा लागणार तो डेटा लागतो तुमच्या क्वालिटीच्या डिपार्टमेंटला, कारण डेटा सेम असतो. सो त्यांना टेस्टिंगसाठी मग ते हा डेटा परत परत बनणार नाही. म्हणजे काय करणार, विथ द हेल्प ऑफ रिक्वेस्ट ते डेटा काय करणार, त्यांच्या सिस्टममध्ये ट्रान्सफर करून घेणार. म्हणून याला आपण असं म्हणू शकतो की कस्टमाइज रिक्वेस्ट यूज फॉर द डेटा ट्रान्सफर ॲज वेल ॲज डेटा सेव्हिंग ॲज वेल ॲज डेटा ट्रान्सफर. म्हणजे ट्रान्सफर कसा करणार आपण, वन सिस्टम टू अनदर सिस्टम, वन प्लांट टू अनदर प्लांट ऑल्सो. एक प्लांट दुसऱ्या प्लांटमध्ये पण आपण डेटा ट्रान्सफर करता येतो. म्हणून आपण कस्टमाइजिंग रिक्वेस्ट ही बनवतोय ते. ठीक आहे, हो. त्याला करायचं एंटर. इथे डेटा झाला सेव्ह. ओके, तर त्याला करायचं बॅक. आता नेक्स्ट आहे आपल्या इथे एडिट कॉपी डिलीट चेक कंपनी कोड, 3rd नंबरचा इथं आयकॉन. सो याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे OX02. क्लिक ऑन एनजी ऍक्टिव्हिटी. फर्स्ट आपल्या इथं कॉपी डिलीट चेक कंपनी कोड, म्हणजे डबल क्लिक करायचं. आता इथं काय करायचं, आपल्याला कंपनीचा कोड बनायचा. आपल्याला कंपनी बनवली, कंपनीला ऍड्रेस दिला, पण तुमची कंपनी ओळखले कशाने होणार आहे, किंवा तुम्हाला शॉर्ट मध्ये जर कंपनी यूज करायची तर तुमच्या कंपनीच्या कोडवरून तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, प्रत्येक कंपनीला एक त्याचा कोड असतो, तो आपला कंपनी कोड आपल्याला इथे बनवायचा आहे. मी काय करायचं, इथं कॉपी ऑब्जेक्ट म्हणून 2nd नंबरचा आयकॉन, त्याच्यावर क्लिक करायचं. आता इथं फ्रॉम कंपनी कोड इथं असायची, इथं लागायचा प्री डिफाईन कंपनी कोड, म्हणजे जो आधी तुमच्याकडे स्टँडर्ड बनवून ठेवलेला आहे, आपण त्याचीच आपण कॉपी करणार आहे. म्हणून इथं काय करायचं, एक स्टँडर्ड आहे माझ्याकडे KEPL म्हणून, तो हे सिलेक्ट कर टाकायचं इथे, आणि कंपनी कोडच्या ठिकाणी टाकायचं आपल्याला आपला कंपनीचा कोड जो आपण आता बनवणार आहे. आता ADPL ADPO टाकतो मी, अदानी पॉवर म्हणून. ठीक आहे, इथं तुम्ही कंपनी कोड 4 डिजिट कोणता पण देऊ शकता, म्हणजे अल्फाबेट देऊ शकता, अल्फान्यूमेरिक देऊ शकता, न्यूमरिक देऊ शकता, स्पेशल कॅरेक्टर देऊ शकता, किंवा मिक्स करून पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, तो इथं 4 डिजिटच घेणार. आता इथं PDF मध्ये जर बघितलं तर प्री डिफाईन कंपनी कोड तुम्हाला वेगळा दिसेल. तो कोणता दिसेल तुम्हाला इथे 1000. हा ECC मध्ये आपल्याला हाना करायचा आहे, म्हणून आपण इथं 1000 घेत नाही. ओके. ठीक आहे, तो ADPO घेतला, याला एंटर केलं. आता ADPO जर ऑलरेडी यूज जर केलेलं असतं, इथे लिहून आलं असतं इट्स ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून, ते आलं नाहीये. लिहून ठेवा, कुठतरी कंपनी कोड लिहून ठेवा ADPO. ती इन्फॉर्मेशन सगळी लिहून ठेवा तुमच्याकडे. काय ओके. ग्रुपचं नाव काय, अदानी, कंपनीचं नाव आहे अदानी पॉवर, आणि त्या खाली कंपनी कोड लिहा ADPO. कारण हे नंतर मी तुम्हाला कधी पण विचारतो, तुम्हाला सांगता यायला पाहिजे ना कंपनी कोड ओके. कोणता आपण यूज करते. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताल तेव्हा माझ्या कंपनी मी जी आता बनवते त्यात यूज नाही करायचं, तुमची स्वतःची वेगळी कंपनी बनवायची. ओके. लिहिलं, हो. तो याला येस करायचं.
तर प्रत्येक ठिकाणी ते येस करायचं, याला नो कुठं करायचं नाही, कारण आपल्याला सेटिंग सगळी ॲज इट इज कॉपी करायची आहे. याला येस येस खाली टेबल कॉपी होतं. ठीक आहे. आता इथं आलं तुमचं ग्रुप. आता समजा इथं तुमचा ग्रुप आलाच नाही, इथं वेगळाच कोणता तरी ग्रुप आला नावानं. तर मी काय करणार, मी ओन रिक्वेस्ट मध्ये जाणार. इथं पहिला आपला ग्रुप शोधणार, कुठे आहे, अदानी ग्रुप इंडस्ट्री आहे. त्याच्यात डबल क्लिक करणार आणि याला करणार एंटर. एंटर एंटर काय करायचं, येसच करायचं, नो करायचं नाही. जायचं कम्प्लीट ऍक्टिव्हिटी मध्ये. मी काय करू, कंपनी कोड केपीएल कॉपी टू ADPO मध्ये. आपण याचं स्ट्रक्चर बघू, याचं स्ट्रक्चर मध्ये जायचं, नेव्हिगेशन, त्याला एंटर करायचं. एंटर केलं इथं फाइंड मध्ये जायचं, कारण खूप साऱ्या कंपनी आपल्याला सापडणार नाही आपली, म्हणून मग टाकायचं इथं ADPO कंपनी कोड, एंटर. तर इथं काय नाव आलं, उदय कंपनी आलं. ठीक आहे. तर आपली कंपनी काय, अदानी पॉवर आहे. तर इथं ती नाव यायला पाहिजे. सो मग आता नाही आलं का, कारण आपण काय केलं, KPL मधनं कॉपी केलं. KPL मधनं कॉपी केल्यावरती KPL न काय केलं, तो कंट्रोलिंग एरियातून काय केलं, ADPO ला हे उदय नावाच्या कंपनीचं नाव देऊन टाकलं. आता आपल्याला ते चेंज करायचं. मग चेंज कसं करायचं, याला क्लोज करायचं, याला पण क्लोज करायचं, बॅक, एंटर, बॅक, परत बॅक. आता आपण पहिले गेलो होतो कॉपी डिलीटचे कंपनी कोडवर, आता जायचं एडिट कंपनी कोड डेटा. डबल क्लिक केलं याच्यावरती. आता इथं हे लिहून घ्या, हे काय, डेटा इज लॉक बाय युजर. हे जे युजर आहे, डेटा लॉक केलाय, एवढं लिहून घ्या. हे एरर हा सॉल्व कसं करायचं सांगतोय. आता प्रॅक्टिस किया. पबजी किती टाइम खेला, मैं भी ले रहा हूँ, वाले मेरे से डाल दिया पबजी, मेरे को भी खेलना है, रात में खेलेंगे अब. सैमसंग नया लूंगा ना अभी मैं. सैमसंग वो हैंग पड़ रहा है यार कब से वो. आपने सैमसंग में कौन सा वाला अच्छा है अभी, कौन सा, जियो अरे चाइना कंपनी है यार वो. जब चाइना चाइना है वो. झालं. ठीक आहे. त्याला काय करायचं, मग नो करायचं. नो केल्यानंतर समजा 2 मिनिटासाठी क्लोज करायचं, याला न्यू विंडो ओपन करायची. स्टेप लिहून घेता, याला SM12 करायचं, SM12. याला करायचं एंटर. SM12 एंटर केल्यानंतर इथे युजर नेम काय करायचं, काढून टाकायचं. हा डिलीट झालंच नाही का, काढून टाकायचा. सर्चवर क्लिक करायचं. इथं आता जो पण डेटा असेल, हा काय करायचं, सिलेक्ट ऑल करायचं. इथं केलं सिलेक्ट ऑल होईल, आणि याला करायचं डिलीट. लास्ट आमचा अकाउंट, याला करायचं डिलीट. ठीक आहे. आता का करतो आपण असं, कारण काय आहे की आपण जो काही आपण आता ट्रान्झॅक्शन कोड किंवा ज्या फील्डमध्ये आपण काम करतोय, सेम वेळेस सेम सिस्टम मध्ये कोणीतरी त्याच्यावरती काम करते. दुसरा अजून एक जो युजर होते ना 178 का 78, तो युजर सेम फील्ड मध्ये काम करत होता, म्हणून आपल्याला असा एररला डेटा लॉकचा. म्हणजे प्रत्येक जेव्हा जेव्हा तुम्ही 2 जण एकाच याच्यावरती ट्रान्झॅक्शन कोडचं काम करत असेल, तर कोणत्या तरी एकाला असा एरर येणार. असा एरर आला की सेम प्रोसेस करायची प्रत्येक वेळेस. ठीक आहे. ओके. तो क्लिक ऑन एनजी ऍक्टिव्हिटी, एडिट कंपनी कोड डेटा. आता येणार नाही, आता गेला, कारण आपण डेटा अनलॉक केला म्हणून. तर मग आता आपल्याला काय करायचं, सर्च. आता आपल्याला डेटा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एडिट करायचं. एडिट करायचं मग न्यू एंट्री करायची गरज नाही, कारण न्यू एंट्री कशासाठी करतो, नवीन एंट्री बनवण्यासाठी. आपल्याला एडिट करायचं आहे. एडिट करायचं म्हणून जायचं तर पोझिशन मध्ये, आपलं फाइंड ऑप्शन इथे डिसेबल झालं. जेव्हा फाइंड ऑप्शन डिसेबल होतं, त्या इथं पोझिशनचं ऑप्शन असतं. जर क्लिक करायचं, इथं टाकायचं आपला कंपनीचा कोड, तो म्हणजे ADPO. याला करायचं एंटर. आता इथे ADPO कंपनी नाव काय आलं, उदय कंपनी आलं. याला डबल क्लिक करायचं, हे तुम्ही सांगून टाकायचं. इथं टाकायचं आपलं
NI अदानी पॉवर. ठीक आहे. तर हे पण सिटी पण चेंज करायची. ठीक आहे. ती मुंबई, कंट्री इंडिया, करन्सी आयनाक, इंग्लिश लँग्वेज. ओके. त्याला एंटर केला, एरर नाही आला. देन इथं सेकंड लास्ट ऑप्शन आपलं ऍड्रेस म्हणून. इथं फुल ऍड्रेस आपल्याला मेन्शन करायचा. म्हणजे कंपनीचं नाव परत चेंज करायचं. टायटल मध्ये कंपनी घेऊ शकता इथं ADANI अदानी. लागली. चलो मला अदानी पॉवर. ठीक आहे. फर्स्ट टर्म काय करायचं, इथे टाकायचं आपल्या कंपनीचा कोड. कंपनी कोड काय, ADPO का, कारण की ही जी कंपनी आहे ही कंपनी सर्च कसं व्हायला पाहिजे, तर ह्या कोड वरनं सर्च व्हायला पाहिजे, म्हणून आपण तिथे टाकलं. मग इथं हाऊस स्ट्रीट ऍड्रेस टाकायचा, जो पहिले टाकतात आपण तोच टाकायचा. MUM मुंबई रोड, 20 नंबर हाऊस. डिस्ट्रिक्ट पण चेंज करायचं. डिस्ट्रिक्ट येणार MUMBI मुंबई. पिनकोड सेम. सिटी चेंज करायची, MUMBI मुंबई. कंट्री टाकली इंडिया, रिजन टाकलं MH महाराष्ट्र, टाइम झोन टाकला इंडिया, पोस्ट बॉक्स नंबर टाकले जे आपण टाकले तर लास्ट टाइम ते. इंग्लिश लँग्वेज टाकली इंग्लिश. याला करायचं एंटर. एंटर केल्यानंतर याला करायचं सेव्ह. परत आपला ग्रुप आला, अदानी ग्रुप इंडस्ट्री आहे, करायचं एंटर. काय झालं, डेटा झाला सेव्ह. तर परत बॅक करायचं, स्ट्रक्चर चेक करायचं परत एकदा. बॅक, कॉपी डिलीट चेक कंपनी, डबल क्लिक करायचं इथे. स्ट्रक्चर, नेव्हिगेशन, याला एंटर. एंटर केल्यावरती फाइंड केल्यावरती कंपनी कोड टाकला, एंटर केलं. आला इथं अदानी पॉवर. पहिले उदय कंपनी होतं, आता आलं अदानी पॉवर. का, आपण त्याला चेंजेस केलं म्हणून. हे समजलं कंपनी कसं केलं, कंपनी कशी बनवली, कंपनी कोड कसा बनवला. इथपर्यंत काही अडचण. ओके. आपण आता काय करू पुढे, आता आपल्याला बनवायचा आहे प्लांट. ठीक, प्लांट जर बनवायचा असेल तर प्लांट तुम्ही ह्या कंपनीच्या अंडरमध्ये बनवता. एका कंपनीच्या अंडर तुम्ही किती पण सारे प्लांट बनवू शकता. ठीक आहे. पण एका ग्रुपच्या अंडरमध्ये, एक मिनिट कोण लागले वगैरे टॉपिक का आता प्लॅन बनवायचा आपल्याला. सो इथे लॉजिस्टिक जनरलला जायचं. इथे लॉजिस्टिक जनरल मध्ये गेल्यावर इथं आपल्याला ॲरोवर क्लिक करायचं. इथे येणार तुम्हाला डिफाईन प्लांट. ट्रान्झॅक्शन कोड काय, OX10. ठीक आहे. तो क्लिक ऑन एनजी ऍक्टिव्हिटी. अरे इथं परत जसं आपल्याला कंपनी बनवायची होती ते आपण काय केलं, न्यू एंट्री केली. का, कारण आपल्याला ऑलरेडी बनवलेली नव्हती. तर इथं पण आपल्याला प्लॅन नवीन बनवायचं आहे म्हणून करायचं न्यू एंट्री. क्लिक ऑन न्यू एंट्री. इथं प्लॅनचा कोड टाकायचा. प्लॅनचा जसं आपण कंपनीचा कोड टाकला होता 4 डिजिट, तसंच प्लॅनचा कोड पण टाकायचा 4 डिजिट. सो असं कुठे लिहिलेलं नाहीये की तुम्ही प्लॅनचा कोड तुम्ही कंपनी कोडचा सेम ठेवू शकत नाही. तुम्ही सेम ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे तुम्ही कंपनी कोड प्लॅन कोड सेम ठेवा. तुम्हाला पाहिजे तुम्ही डिफरंट पण ठेवू शकता. तुम्ही काय करतो, मी कंपनी कोड प्लॅन कोड सेम ठेवतो, ADPO. ठीक आहे, कारण मला सेमच ठेवायचं आहे. म्हणजे मी कंपनीचं नाव टाकणार. कंपनी नाव काय, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. इथे टाकणार कंपनीचा कोड. का, कारण की तुमचा जो प्लांट आहे हा तुमच्या कंपनी कोडवरनं ओळखायला पाहिजे म्हणून. ओके. टाकलं कंपनीचा कोड. पुढे ट्राय करायचं एंटर. हे खाली काही टाकायचं म्हणून ट्राय करायचं सेव्ह. मग तुमचं जसं डायलॉग बॉक्स ओपन, पहिला आपलं कसं आता ओपन झाला होता ऍड्रेस साठी कंपनीच्या, तर डायलॉग बॉक्स ओपन झाला. मग आपल्याला सेम तिथं नाव टाकायचं, ते सेम इन्फॉर्मेशन फिल करायची. सेम म्हणजे जी कंपनी दिली ती नाही. एक 2 सिनारिओ आहे, तुम्ही सेम पण फिल करू शकता. इथं काय, समजा तुमचा प्लांट हा तुमच्या कंपनीच्या ह्याच्यात असेल, काय त्याला सेम याच्यामध्ये
काय म्हणतात त्याला, सेम जागेवरती. तर तुम्ही ऍड्रेस थोडं सेम ठेवू शकता. जर तुमचा प्लॅन बाहेर असेल तर तुम्ही बाहेरचा ऍड्रेस टाकू शकता. म्हणजे तुमचा प्लॅन हा तुमच्या सिटीत पण असू शकतो, तुमच्या सिटीच्या बाहेर पण असू शकतो, स्टेटच्या बाहेर पण असू शकतो, कंट्रीच्या बाहेर पण तुमचा प्लांट हा असू शकतो. मग जिथं तुमचा प्लांट असेल त्या प्लांटचा ऍड्रेस टाकायचा. तर माझा प्लांटचा ऍड्रेस मी काय करतोय, असं कन्सिडर करतोय की माझी कंपनी किंवा माझा प्लांट हा एकाच ठिकाणी दोन्ही पण. म्हणजे खाली मी काय टाकणार, सर्च टर्म टाकणार पहिले इथं एडीपीओ म्हणजे कंपनीचा कोड, आणि त्या टाकणार परत एडीपीओ म्हणजे प्लांटचा कोड. प्लांटचा कोड लिहून घ्या, प्लांटचं नाव पण लिहून घ्या, काय नंतर लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. तो ऍड्रेस हो. सेम असणार आहे. ऍड्रेस काय असणार आहे, मुंबई रोड 23 नंबर हाऊस, पोस्टल कोड सेम, सिटी मुंबई, रिजन कंट्री इंडिया, एमएच म्हणजे महाराष्ट्र, ऍड्रेस क्विक बॉक्स नंबर सगळं. ते यार क्लिक झाला, शिट, एंटर. ठीक आहे, ऍड्रेसवर जो पर टाकू शकतो मी. कसं टाकायचं, पहिले इंग्लिश टाकलं, आता एंटर केलं आणि आता सेव्ह केलं आपण. ठीक आहे, इथं झाला आपला प्लांट क्रिएट. म्हणजे प्लांटचं कोड आणि प्लांट दोन्ही एक सोबतच इथं क्रिएट केलं. ठीक आहे. पुढे आपल्याला आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला मेंटेन स्टोरेज लोकेशन. तो याच्यामध्ये काय होतं की जसं तुम्हाला कंपनीमध्ये गेलात आणि तुम्ही प्रोक्युरमेंट केली, मटेरियल मागवलं, पीओ वगैरे दिला. आता मटेरियल तुमच्या गाडीमध्ये येऊन तुमच्या कंपनीमध्ये आलं, तुम्ही ते ठेवणार कुठे, तुम्ही काढून स्टोअरमध्ये ठेवणार. फिजिकल मटेरियल तर तुम्ही स्टोअरमध्ये किंवा एखाद्या लोकेशनला नेऊन ठेवून देणार. पण जेव्हा सिस्टममध्ये तुम्हाला GRN करायचं असेल किंवा तुम्हाला सिस्टममध्ये स्टॉक आणायचा असेल तर तुम्हाला पहिले स्टोरेज लोकेशन हे बनवावं लागतं सिस्टममध्ये. जर स्टोरेज लोकेशन नाही बनवलं तर तुमचं पुढे GRN होणार नाही, किंवा तुम्ही जर स्टॉक तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे स्टोअरच्या प्रोडक्शनच्या लोकेशनला किंवा अदर लोकेशनला, तो तुम्ही करू शकणार नाही. म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं मेंटेन स्टोरेज लोकेशन इथं आधी बनवून घ्यावं लागणार. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे OX09. हे 2 ने घ्यायचं आता, या हे OX09 हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. तो क्लिक ऑन एनजी ऍक्टिव्हिटी. प्लांट विचारला, मग काय एडीपीओ हा प्लांट आहे आपला. एंटर केलं. एंटर केलं गेलं काय काय आलं खाली, नो एंट्री फाउंड दॅट मॅच द सिलेक्शन क्रायटेरिया. इथं सिलेक्शन क्रायटेरिया जर मॅच करण्यासाठी काही डेटाच नाही, आपल्याला डेटा आता बनवायचा आहे. लोकेशन बनवायचं म्हणल्यावर मग करायचं परत न्यू एंट्री. जिथं बनवायचं असेल तिथे न्यू एंट्री समजून घ्यायचं. तर लोकेशन कसं टाकणार, तर लोकेशन नंबर द्या, 4 डिजिट तुम्ही नंबर देऊ शकता. आम्ही त्याचं 001 टाकतो. डिस्क्रिप्शन माझं रॉ मटेरियल SL म्हणजे काय, स्टोरेज लोकेशन. 00002 मी टाकणार इथं. सेमी फिनिश स्टोरेज लोकेशन 00003 हे टाकणार मी इथे. फिनिश लोकेशन स्टोरेज लोकेशन. आता रॉ मटेरियल हे काय, सगळे मटेरियलचे टाईप आहे. रॉ मटेरियल, सेमी फिनिश, फिनिश मटेरियल. याच्या पुढे आपल्याला मेन टॉपिक आहे, त्यात तुम्हाला सगळं सांगेल मी कोणकोणते मटेरियलचे टाईप्स असतात. सगळ्यात पहिले आता इथं गरजेचं आपल्याला मेन बघून घ्यायचं, कोणते 3 मटेरियल टाईप महत्वाचे. एक तर रॉ मटेरियल, सेमी फिनिश आणि फिनिश मटेरियल. मी त्याचे लोकेशन मी इथं बनवून घेतले. तुम्हाला पाहिजे तुम्ही इथं खाली अजून लोकेशन बनवू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याला नावं पण देऊ शकता. ठीक आहे, पण लक्षात ठेवायचे काय लोकेशन दिलं ते. त्याला करायचं एंटर, याला करायचं सेव्ह. एंटर. हे झालं, इथं बनलं. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे, जास्त जर वाटायला लागलं सांगा बरं का, आपण स्टॉप करू ते. तुम्हाला असं वाटायला लागलं की जास्त होतंय आजच्या दिवशी, मग सांगा, तिथे आपण स्टॉप करू. ओके. ओके. तुम्ही काही बोलत नाही म्हणून मी असं समजतंय की समस्या म्हणून पुढे पुढे घेतोय. ओके. तो नेक्स्ट टॉपिक आपला आता मेंटेन परचेसिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे तुमचा जो परचेसर आहे तो वर्क कुठे करणार, तो अंडर वर्क करणार तुमच्या परचेसिंग ऑर्गनायझेशन. परचेसिंग ऑर्गनायझेशन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पुढे यूज करायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला PO PR मटेरियल रिलेटेड काही पण इन्फॉर्मेशन, जसं व्हेंडर आहे, मटेरियल काही पण तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्हाला परचेसिंग ऑर्गनायझेशन हे लागणार. म्हणून आपण तिथे पहिले परचेसिंग ऑर्गनायझेशन बनवून घेतो. त्याचे ट्रान्झॅक्शन कोड काय, OX08 हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. तो क्लिक ऑन एनजी. आता याच्यात पण तुमचे 3 ऑप्शन असतात. आता एक तुमचं 2-3 असतात.
एक आहे तुमचं पर्चेसिंग ऑर्गनायझेशन, सेकंड तुमचं स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन, थर्ड तुमचं रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन. मेंटेन पर्चेसिंग ऑर्गनायझेशन हे तुमचं लोकलमध्ये असणार, तुमच्या प्लांटमध्ये असणार, तुमच्या फक्त प्लांटसाठी वर्क करणार. देणार तुमचं स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन. स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन कधी तुमचं जेव्हा इन्फो रेकॉर्ड वगैरे तुम्ही जेव्हा बनवता, सोर्स लिस्ट जेव्हा तुम्ही बनवता, म्हणजे जेव्हा तुमचं PRPO साठी हे गरजेचं आहे, जेव्हा ऑटोमॅटिक पर्चेस ऑर्डर काढायची असेल तेव्हा तुम्हाला सोर्स लिस्ट आणि तुम्हाला पर्चेस इन्फो रेकॉर्ड हे गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन तुम्ही बनवणार तेव्हा तुमचं जे पर्चेस इन्फो रेकॉर्ड किंवा तुमचं सोर्स लिस्ट आहे ते ऑटोमॅटिक ते रीड करून घेणार तुमच्या स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशनला. आपल्याला तिथं परत परत ते बनवायची किंवा त्याला असाइन करायची गरज पडत नाही. तो रेफरन्स पर्चेसिंग ऑर्गनायझेशनच्या वरती असणार तुमचं स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन, त्याच्यावर असणार तुमचं रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन. आपण म्हणतो कॉर्पोरेटचे लोक जे म्हणतो ना, कॉर्पोरेट पर्चेस लोक, तसेच हे रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन वर्क करतं सिस्टम मध्ये. तो त्याचा अर्थ असा असतो की जेव्हा तुम्ही तुम्हाला काय म्हणतात त्याला, हे पर्चेस ऑर्गनायझेशन जेव्हा तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं असेल तर ते कोण करतं? तर तुमचं ते रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन करतं, इव्हॅल्युएट करतं किंवा तुमच्या याच्यावरती लक्ष ठेवायसाठी, लक्ष ठेवणं असं म्हणू शकतो आपण. तर कोण ठेवतं? ते रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन ठेवतं. किंवा तुमचे जे फॉरेनचे वेंडर आहे त्यांच्यासोबत डील कोण करणार? ते पण रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन करणार. किंवा तुमचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला मेंटेन करून ठेवायचं तर तेव्हा पण तुमचे रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन करणार. देन तुम्हाला निगोशिएट करायचं तुम्हाला वेंडर सोबत तेव्हा पण तुमचे रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन करणार. किंवा एखादी मेन डील असेल, मोठी असेल, तेव्हा पण ते इन्व्हॉल्व्ह होणार. मग लोकल वेंडर सोबत पण डील करता रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन. ते झाल्यानंतर तुमचे हे जे नॉर्मल पर्चेस ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडे ते हँडओव्हर करतात आणि पुढचं प्रोक्युरमेंट प्रोसेस करण्यासाठी त्यांना सांगून देतात. तर मग आपल्याला इथे जसं आपल्याला पर्चेस ऑर्गनायझेशन बनवायचं तसं आपल्याला 2 ते पण बनवावं लागणार आहे. तर मग त्याला क्लिक ऑन एमजी ऍक्टिव्हिटी. हो. आता आपल्याला जर बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते? न्यू एंट्री करावं लागते. न्यू एंट्री परत. आता पर्चेस ऑर्गनायझेशन बनवायचं आहे, तो मी बनवतो हेळी ADP1 बनवतो. ठीक आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जसं आता कंपनी कोड आपला ADPO आहे, प्लॅन कोड ADPO आहे, पर्चेस ऑर्गनायझेशन कोड पण ADPOच ठेवू शकतात. त्याला काहीच अडचण नाही, तुम्ही ठेवू शकता. याचा फायदा कुठे होतो? मग पुढे जाऊन होईल की तुम्हाला प्रत्येक कोड हा वेगळा लक्षात ठेवायची गरज पडत नाही. तुम्ही हा नाही. एकच ठेवू शकता. राईट. तो आपण एक काम करू, याला ADPOच ठेवू, म्हणजे काय परत नंतर लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. आणि पुढे याला इथे द्यायचं त्याचं नाव. म्हणजे नाव काय असणार आहे? पर्चेस ऑर्गनायझेशन फॉर आपल्या कंपनीचा कोड तो आहे ADPO. जसं मी आता पर्चेस ऑर्गनायझेशन बनवलं ना, तसंच तुम्हाला स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन पण बनवायचं आणि रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन पण बनवायचं. सो मग आपण आता आपली डोक्यात खिचडी होण्यापेक्षा आपण एक काम करू शकतो की आपण ऍज अ कन्सिडर करू शकतो की हा जो ADPO आहे हाच आपला काय असणार आहे? नॉर्मल पर्चेस ऑर्गनायझेशन पण असणार आहे, स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन पण असणार आहे आणि रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन पण असणार आहे. जर असं नसेल करायचं तुम्हाला तर तुम्ही खाली तर तुम्ही वेगळे लोकेशन पण बनवू शकता. तो वेगळे लोकेशन कशी येणार? मग सेम ADPO घ्यायचं किंवा ADP1 घ्यायचं. जसं इथं टाकलं पर्चेस ऑर्गनायझेशन फॉर ADPO, तसं तुम्ही काय टाकणार त्याला? स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन फॉर ADPO इथे, आणि खाली टाकणार इथं रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन फॉर ADPO. आता इतके 3-3 लोकेशन करण्यापेक्षा एकच लोकेशन घ्यायचं आणि असं कन्सिडर करायचं की हाच एक माणूस आहे, हा तिन्ही वर्क करणार आपल्या कंपनीसाठी किंवा आपल्या प्लॅनसाठी. म्हणून मी तर दुसरं बनवत नाही. याला करणार मी एंटर, याला करणार सेव्ह. सेव्ह केलं तर आपला ग्रुप आहे एंटर. इथं काय झालं तुमचा? आपला जो क्रिएशनचा जो पार्ट होता डेफिनेशन मधला, हा सगळा इथं पूर्ण संपलेला आहे. आता आपल्याला पार्ट कोणता करायचा आहे? तो आहे असाइनमेंटचा, म्हणजे असाइन करायचा. हा असं हा आहे. जो डिफिकल्ट पार्ट होता तो इथे संपला गेला. आता इथं आसान पार्ट म्हणजे सोपा पार्ट इथे सुरू होतोय. मग फर्स्ट कुठे गेलो होतो? फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये गेलो होतो कंपनी बनवायला. इथे पण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये जायचं. इथे गेल्यावर फर्स्ट तुम्हाला टॉपिक पहिले काय होतं? डिफाईन कंपनी होतं. आता काय आलं? असाइन कंपनी कोड असं टू आहे का? कंपनी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या कंपनी आणि कंपनी कोड एकमेकाला अटॅच करत नाही तोपर्यंत तुमचा कोड हा तुमच्या कंपनीसाठी वर्क करणार नाही. मग याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे तुमच्याकडे OX16, हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड झाला. तो मग क्लिक ऑन IMG ऍक्टिव्हिटी. आता परत आलं डेटा लॉग युजर 162, याला क्लोज. दुसरी विंडो आपली ओपनच आहे. याला मी करणार फक्त बॅक जाईल, याला टाकणार इथं SM12 काढून टाकणार इथून सर्च.
याला सिलेक्ट करणं, सिलेक्ट डिलीट डिलीट. डिलीट. कोणतरी सेम याच्यावरती वर्क करते म्हणून तसं येतंय. क्लिक ऑन एनर्जी ऍक्टिव्हिटी आला. सो आता आपल्या इथं क्रिएट करायचं नाहीये. क्रिएट करायचं असतं तिथे आलं असतं न्यू एंट्री. सो क्रिएट नाही करायचं म्हणून आपल्याला पोझिशन हे पण डिसेबल झालं फाइंड. मग याचं पोझिशन वरती इथे टाकायचं आपल्या कंपनीचा कोड, तो काय ADPO. ADPO. राईट, त्याला एंटर केलं. इथे टाकायचं तुम्हाला ग्रुपचं नाव. तर मी असं काहीतरी रॅन्डमली टाकलं, एंटर केलं. सिस्टम काय म्हणते तिथं डज नॉट एक्झिस्ट. बरोबर, मी त्याला टाकायचं आपलं ग्रुपचं नाव. आपलं ग्रुपचं नाव काय ADANI, अदानी. जसं अदानी टाकलं मी तर खाली कंपनीचा इथं ग्रुप पण आला, खाली इकडे कंपनीचं नाव पण आलं. आपल्याला ते सिलेक्ट करायचं, एंटर करायचं, तुमचं इथं एरर येणार नाही. ठीक आहे, वगैरे करायचं सेव्ह. सेव्ह केला आपला ग्रुप आहे, एंटर. हे झालं तुमचं कंपनी कोडला अटॅच. देन आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला. इथं आपण गेलो होतो लॉजिस्टिक जनरलला प्लॅन बनवायला, त्याच्यात जायचं. नेक्स्ट टॉपिक आहे आपला असाइन प्लॅन टू कंपनी कोड. ट्रान्झॅक्शन कोड असणार आहे OX18. जोपर्यंत तुम्ही कंपनी कोड प्लांटला अटॅच करणार नाही तोपर्यंत तुमचा प्लांट हा तुमच्या कंपनीकडून सर्च होणार नाही किंवा तुमच्या कोडवर त्या सर्च होणार नाही किंवा तुमच्या कंपनीसाठी तो वर्क करणार नाही. मग तो वर्क साठी करेल, दुसऱ्या एखाद्या कंपनीसाठी वर्क करेल. मग जेव्हा तुम्ही असाइन करता दोघं एकमेकांना, तेव्हा जो प्लांट आहे तो तुमचा वर्क करेल ऍज अ तुमच्या कंपनीसाठी. म्हणून माहिती कारण आपण क्लिक ऑन एनर्जी ऍक्टिव्हिटी. ओके, कोणते सेम वर्क करतंय. सर्च, सिलेक्ट, डिलीट. मला त्याचं बॅक करणं ते होणार नाही म्हणून क्लिक ऑन एनर्जी ऍक्टिव्हिटी. तो आता इथं गेल्यावरती पोझिशन वरती चेक करू दे मला आपली दिसते का प्लांट आपला ADPO आहे. ओके, त्याला करायचं न्यू एंट्री. ठीक आहे, न्यू एंट्री केल्यानंतर इथे टाकायचं आपला कंपनीचा कोड. आपल्या कंपनीचा कोड काय मग ADPO. देन आपला प्लॅनचा कोड काय ADPO. दोन्ही पॉईंट भेटले आपल्याला. त्याला एंटर करायचं. इथं तुमचं नाव वगैरे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आपलंच नाव जे आपण बनवलेलं ते चेक करायचं. ते नसेल तर याला सेव्ह करायचं नाही. आता ते आपलंच नाव म्हणजे आपण जे बनवलं तेच नाव आहे. त्याला करायचं सेव्ह, त्याला करायचं एंटर. हे झालं तुमचं इथे सेव्ह, म्हणजे कंपनी कोड आणि प्लॅन तुमचं एकमेकांना असाइन झाला. मग हे करायचं बंद. नंतर गेलो आपण मटेरियल मॅनेजमेंट मध्ये. त्याला क्लिक ऑन ओपन करायचं. याला पर्चेस ऑर्गनायझेशन बनवलं होतं. तर जे पर्चेस ऑर्गनायझेशन बनवलं त्याआधी आपल्याला आपल्या कंपनीला अटॅच करावं लागेल. म्हणून आपला नेक्स्ट टॉपिक आपला असाइन पर्चेस ऑर्गनायझेशन टू कंपनी कोड. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे OX01. तो मग क्लिक ऑन एनर्जी ऍक्टिव्हिटी. क्लिक ऑन एनर्जी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर पोझिशनवर क्लिक करायचं. पोझिशन क्लिक टाकायचं पर्चेस ऑर्गनायझेशनचा कोड. मग तो आपला ADPO. त्याला करायचं एंटर. इथं काय लिहून आलं पुढे कंपनी कोड डज नॉट एक्झिस्ट असं इथे लिहून आलं. मग कंपनी कोड अटॅच करायचा. कंपनी कोड काय मग ADPO. याला केला एंटर. इथं तुमचं स्टेटस निघून जातं आणि आपल्या कंपनीचं नाव इथे येऊन जातं. त्याला करायचं नंतर सेव्ह, एंटर. परत करायचं बॅक. आता नेक्स्ट आपला आहे असाइन पर्चेस ऑर्गनायझेशन टू प्लॅन. कंपनी कोडला अटॅच केलं तर आता प्लॅन्टला पण अटॅच, कारण आपलं जे पर्चेस ऑर्गनायझेशन ते आपल्या प्लॅन्टसाठी वर्क करायला पाहिजे, सिंगल सोर्स आहे म्हणून आपण काय करतो त्याला प्लॅन्टला पण अटॅच करतो. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे OX17. क्लिक ऑन एनर्जी ऍक्टिव्हिटी. इथं करायची न्यू एंट्री. न्यू एंट्री इथं पर्चेस ऑर्गनायझेशन टाकायचं. काय मग ते ADPO आलं, पर्चेस ऑर्गनायझेशन बनवलं होतं आपण, नाव खाली आलं. देन टाकायचं प्लांट ADPO आलं खाली, प्लांटचं नाव आपलं. देन एंटर. आपलं नाव आलं का चेक करायचं तिथं आपलं, म्हणजे जे बनवलं ते असेल तर सेव्ह करायचं आणि एंटर करायचं. परत त्याला करायचं बॅक. आता जसं आपण पहिले बोललो की पर्चेस ऑर्गनायझेशन बनवलं तेच आपण कन्सिडर केलं स्टँडर्ड, तेच आपण कन्सिडर केलं रेफरन्स पर्चेस ऑर्गनायझेशन. सो मग ते असाइन करायची इथं आपल्याला. सो आपला नेक्स्ट टॉपिक काय असणार आहे असाइन स्टँडर्ड पर्चेस ऑर्गनायझेशन टू प्लान. याचा ट्रान्झॅक्शन कोड नाहीये. हे दोन्ही याचा ट्रान्झॅक्शन कोड नाहीये, लक्षात घ्यायचं. हे ट्रान्झॅक्शन कोड यूज होत नाही. याचा फक्त तुम्हाला पाथ वाईजच जावं लागणार आहे. तुम्हाला क्लिक ऑन एनर्जी ऍक्टिव्हिटी. तिथे गेल्यानंतर याला करायचं पोझिशन केल्यावरती टाकायचं आपला प्लॅनचा कोड, तो म्हणजे ADPO. एंटर करायचं. इथं टाकायचं मग आपलं पर्चेस ऑर्गनायझेशन, तो ते काय असणार आहे ADPO. एंटर करायचं आणि करायचं सेव्ह, एंटर.
हे झालं. आता आपल्याला करायचं आहे असाइन पर्चेसिंग ऑर्गनायझेशन टू रेफरन्स परचेस ऑर्गनायझेशन. नॉर्मल जे परचेस ऑर्गनायझेशन आहे ते अटॅच करायचं रेफरन्स परचेस ऑर्गनायझेशनला. क्लिक ऑन एनजी ऍक्टिव्हिटी. हे करायचं याला न्यू एंट्री. मग इथे टाकायचं आपल्याला आपलं परचेस ऑर्गनायझेशन ते म्हणजे एडीपीओ, आणि खाली टाकायचं आपल्याला आपलं रेफरन्स परचेस ऑर्गनायझेशन म्हणजे ते पण एडीपीओ होतं, कारण आपण कन्सिडर केलं दोन्ही तिन्ही सेम. मग याला करायचं सेव्ह आणि याला करायचं एंटर. सो बॅक इथं झाला आपला फर्स्ट चॅप्टर फिनिश. सो आता आपल्याला काय चेक करायचं आहे, आपलं स्ट्रक्चर चेक करायचं. स्ट्रक्चर चेक करायचं कुठं चेक करतो आपण, त्याला क्लोज ते डेफिनेशन मध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, त्यामध्ये एडिट कॉपी डिलीट चेक कंपनी कोड मध्ये क्लिक ऑन एनजी ऍक्टिव्हिटी, त्याला कॉपी डिलीट चेक कंपनी कोड, देन स्ट्रक्चर, देन नेव्हिगेशन, एंटर केल्यावरती इथं तुम्हाला ऑप्शन आहे फाइंड, एडीपीओ कंपनी कोड टाकायचा, एंटर करायचं. ह्या एडीपीओ दिसतो त्याला सिंगल क्लिक करायचं, आणि जी आपलं पहिली कंपनी असेल ती आपली असणार आहे अदानी पॉवर, याला डबल क्लिक करायचं कंपनीच्या कोडवर. हा तुमचा हायरार्की इथं ओपन झाली. कंपनी काय आहे, अदानी पॉवर. त्यामध्ये कंपनी कोड बनवला एडीपीओ. ते तुमचा कंट्रोलिंग एरिया केपीएल का, कारण तुम्ही केपीएल मधनं कॉपी केला म्हणून तो हा आपल्याला चेंज करायचा नंतर पुढच्या टॉपिक मध्ये. देन क्रेडिट कंट्रोल एरिया, देन तुमचा प्लांट, म्हणजे प्लांट मध्ये काय केलं तुम्ही, प्लांट मध्ये बनवलं तुम्ही स्टोरेज लोकेशन, त्यात बनवलं तुम्ही कंपनी कोड त्याला अटॅच केला, आणि परचेस ऑर्गनायझेशन पण त्याला अटॅच केलं. देन नंतर तुम्ही प्लॅन नंतर बनवलं परचेस ऑर्गनायझेशन, परचेस तुम्ही काय केलं कंपनी कोड त्याला अटॅच केला आणि प्लॅन त्याला अटॅच केला. इथं जो आपला हा क्रेडिट कंट्रोल एरिया दिसतो हा आपल्याला काय करायचा, रिमूव्ह करायचा. का, कारण याच्यामध्ये बघितलं किती कंपनी चेक करेल, हे सगळ्या कंपनी याच्या अंडरमध्ये. मग आपण जेव्हा पुढे इन्व्हेंटरी आपल्याला करायची गरज पडेल तेव्हा काय होतं की या कंपनीमधली जी करन्सी ती अप्लाय होऊन जाईल आपल्या कंपनीला, आपल्याला ते नकोय पुढे चालून. मी काय करतो, क्रेडिट कंट्रोल एरिया ना हा आपण रिमूव्ह करतो. ते रिमूव्ह कसं करायचं, न्यू एंड ओपन करा तुम्ही, न्यू स्टेट, इथे टाकतो OB38, याला करतो एंटर. एंटर केल्यानंतर इथे करायचं याला पोझिशनवर क्लिक, पोझिशन मध्ये गेल्यावर ते टाकायचं कंपनी कोड एडीपीओ, एंटर. हे जे 1000 दिसतं याला काय करायचं काउंट टाकायचं, एंटर करायचं, याला करायचं सेव्ह, एंटर. परत जायचं आपल्या हायरार्कीवरती, इथे याला एकदा बॅक करायचं, परत एकदा डबल क्लिक करायचं आपल्या कंपनी कोडवर, तुमचा क्रेडिट कंट्रोल एरियातून निघून गेला. ठीक आहे, हा झाला आपला इथची आपल्या कंपनीसाठीची हायरार्की. याच्यात जर तुला काही डाऊट असेल काही अडचण तो विचारू शकतो. इथं आपला फर्स्ट चॅप्टर इथं फिनिश होतं. आपल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये इथं सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त ती ह्या स्टेप पॉइंटला परत दाखवा ना, ते क्रेडिट कंट्रोल कसं काढलं जाईल. एक मिनिट, हे बघ ही स्टेप येते खाली OB38, आणि ते स्टेप अशी काढले मी. इथे टाकलं मी OB38 हा ते याला बरोबर. एंटर केलं. इथे केलं पोझिशनवर क्लिक, आपल्या कंपनी कोड टाकला एडीपीओ, याला एडीपीव्ही नाही एडीपीओ, एडीपीओ हा याला केलं एंटर. इथं 1000 होतं ते काउंट टाकलं आणि सेव्ह केलं, झालं. ओके. आपल्या पीडीएफ पण सगळं दिलंय तुला. ठीक आहे, याच्यानंतर ओके. ते खालीवर असेल टेन्शन घेऊ नको, खालीवर असलं तरी तुझं होऊन जाईल. जशी स्टेप सांगितली त्या स्टेपनं जर गेला तर काहीच अडचण नाही. आता एक स्टेप इथं दाखवतो तुला. ही स्टेप झाल्यानंतर आपण ईडी कंपनी कोड केलं. ईडी कंपनी कोड केल्यानंतर लगेच स्टेप कोणती ते पाहतो, असाइन कंपनी कोड टू कंपनी, ही स्टेप आली असाइनमेंट मधली. ही पीडीएफ मध्ये ही आली. आपण कोणती घेतली होती, आपण डायरेक्ट प्लॅन बनवला होता. आपण ही स्टेप घेतली होती प्लॅनची. ठीक आहे, फक्त हे न करता तू पीडीएफ नुसार जरी गेलं तरी चालतं, मी जसं शिकवलं तसं गेलं तरी चालेल. तर तुला याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकतो.
अडचण तर म्हणजे आता स्वतः प्रॅक्टिकल केलं तर सगळे डाऊट म्हणजे क्लिअर होऊन जातील असं. ओके 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 चालेल नक्की. आता काय करू तू प्रॅक्टिस कर याच्यावरती. काही जर अडचण असली तर कधी मेसेज कर, फोन कर. तो डाऊट तो क्लिअर करून देईल ते